तीन वेळा निवडून आलेल्या आमदाराला भर रस्त्यात पोलिसांनी अक्षरशः उचलून बॅरिकेडवर फेकल्याचा दावा। माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासोबत देखील धक्काबुक्की झाल्याचा आरोप आणि त्यानंतर आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांचा आरोप। संजय सिंह यांचा संताप, जर तीन वेळा निवडून आलेल्या आमदाराची ही अवस्था असेल तर सामान्य जनतेचं काय? नेमकं दिल्लीतील जंतर मंतरवर काय घडलं? व्हिडिओमध्ये काय दिसतं? संजय सिंह यांनी नेमके कोणते आरोप केले आणि या घटनेवर देशभरात एवढी चर्चा का सुरू झाली? या स्पेशल रिपोर्ट मध्ये शेवटपर्यंत आमच्या सोबत राहा, कारण शेवटी आम्ही सांगणार आहोत या घटनेचा पुढे काय परिणाम होऊ शकतो। नमस्कार, मी बंदगी, आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या CJP आंदोलनादरम्यान घडलेल्या एका घटनेने देशभरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि पक्षाचे अनेक नेते आंदोलनस्थळी पोहोचले होते। आम आदमी पक्षाचा दावा आहे की आंदोलनादरम्यान पक्षाचे 3 वेळा आमदार राहिलेले अखिलेश यांच्यासोबत दिल्ली पोलिसांनी अत्यंत कठोर आणि अमानुष अशी वागणूक दिली आहे। संजय सिंह यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये पोलीस काही आंदोलकांना ताब्यात घेताना दिसत आहेत। आपच्या म्हणण्यानुसार या कारवाई दरम्यान आमदार अखिलेश यांना पोलिसांनी उचलून बॅरिकेडवर फेकल्यासारखी वागणूक दिली। संजय सिंह यांनी या घटनेचा निषेध करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार जर 3 वेळा निवडून आलेल्या आमदाराची अशी वागणूक होत असेल तर सामान्य नागरिकांची पोलीस कशी वागणूक देत असतील? इतकंच नाही तर संजय सिंह यांनी असा आरोप देखील केला आहे की आंदोलन स्थळावरून उपस्थित असलेले माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासोबत देखील पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली। या संपूर्ण घटनेनंतर सोशल मीडियावर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांकडून दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। विरोधकांचा आरोप आहे, शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे। अशा आंदोलनात लोकप्रतिनिधींची कठोर वागणूक देणे ही लोकशाहीसाठी योग्य नाही। मात्र दुसरीकडे प्रशासनाचे म्हणणे आहे की जंतर मंतर परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात आली। या प्रकरणावर दिल्ली पोलिसांची अधिकृत सविस्तर भूमिका येणे अद्याप बाकी आहे। त्यामुळे या प्रकरणातील सर्व दावे आणि प्रतिदावे अधिकृत तपास व निवेदनांच्या पार्श्वभूमीवरच पाहणे आवश्यक आहे। मात्र एक प्रश्न आज देखील कायम आहे, जर एका निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीबाबत अशा प्रकारचे आरोप होत असतील तर या घटनेमागचं खरं सत्य काय आहे? व्हिडिओमध्ये दिसणारी दृश्ये नेमकी काय सांगतात? दिल्ली पोलीस यावर काय उत्तर देणार आणि या प्रकरणावर देशाच्या राजकारणात पुढे कोणते पडसाद उमटणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काही तासात किंवा काही दिवसात स्पष्ट होऊ शकतात। या प्रकरणातील प्रत्येक अधिकृत अपडेट, प्रत्येक अधिकृत प्रतिक्रिया आणि प्रत्येक मोठी अपडेट आम्ही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। म्हणूनच जर तुम्ही अजून NGTV मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच प्रकारच्या सडेतोड आणि रोखठोक बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, सोलापूर।